प्रभाग क्रमांक 15 मधील विविध ठिकाणचा पाणी पुरवठा कायम राहिल्यानं नागरिकांनी जल्लोष करत मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला। प्रभाग क्रमांक 15 मधील लक्ष्मी चाळ, विष्णू चाळ, थोबडेमळा, थोबडे वस्ती आणि साठे पाटील वस्ती या भागातील पाणी पुरवठा बंद करण्याच्या हालचालींना अखेर स्थगिती मिळाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी दिलेल्या अर्जानंतर महापालिका प्रशासनानं पाणी पुरवठा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। मात्र माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी हा गंभीर प्रश्न सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या निदर्शनास आणून दिला। यावर आमदार देवेंद्र कोठे यांनी तातडीने महानगरपालिका आयुक्तांना सूचना देत पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले। गेल्या 20 वर्षापासून दिलीप कोल्हे यांच्या स्वमालकीच्या विहिरीतून या भागात पाणी पुरवठा सुरू असून याच पाण्यावर नागरिकांसह जनावरांचेही जीवन अवलंबून आहे। त्यामुळे पुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। दरम्यान पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी विष्णू चाळ इथं एकत्रित येत फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला। विष्णू चाळ मधील विहिरीचा प्रश्न म्हणजे या विहिरीतून जवळजवळ मला वाटते थोबडे वस्तीपर्यंत या विहिरीतून पाणी पुरवठा होतो। जनावर असो किंवा नागरिकांना वापरण्यास पाणी याची सुविधा आज दिलीप भाऊ कोल्हे यांच्या मार्फत गेले 20 वर्षापासून चालू आहे। ते पाणी पुरवठा बंद करण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केलता, पण ते प्रयत्न पालकमंत्री असतील, आपले आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, विनायकदादा कोंडेल असतील, सभागृह नेते नरेंद्र काळे असतील, विनोद भोसले असतील, विजयताई खरात असतील, यांनी सर्वांनी मिळून दिलीपभाऊ कोल्हे यांच्या मार्फत हा विषय आयुक्तांना भेटून हा मार्गी लावलेला आहे। त्यामुळे पुन्हा परत पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। त्यामुळे लक्ष्मी विष्णू चाळीतील नागरिकांनी निश्चिंत राहावे। या प्रकरणात प्रभागातील नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका विजया खरात तसंच भाजपाचे नेते नागेश खरात यांचं सहकार्य लाभलं। याबद्दल माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी नागरिकांच्या वतीनं आभार मानले। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।